मानवी शरीरामध्ये आज आपण या पृथ्वीवरती जगत आहोत. मनुष्य रूप आणि दैवी रूप यामध्ये भरपूर साम्य आहे हे आपल्याला माहितच आहे. कोणत्याही प्रकारचा चमत्कार, अनेक प्रकारचे संकेत ब्रह्मांडामध्ये पोहोचत असतात. आणि जेव्हा आपण निद्रावस्थेमध्ये असतो तेव्हा आपल्याला ब्रह्मांडामधून देव हा स्वप्न रूपात गुप्त संकेत सांगत असतो. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव कमेंटमध्ये नक्की लिहा. महादेवाची कृपा तुमच्यावर अफाट बरसणार. तसेच हे दिव्य संकेत सांगणारा हा व्हिडिओ पुढे तुमच्या हितचिंतकांना शेअर करा. तुमच्या हितचिंतकांपर्यंत पोहोचेल. महादेव सगळं काही पाहत आहे, विसरू नका. या चॅनलवर नेहमी सत्यभाव पसरावा हीच महादेवाची इच्छा आहे. आता आपण पाहणार आहोत कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये कोणते परिवर्तन घडणार आहे. कारण तुम्हाला हा संकेत आधीच मिळाला आहे. होय, हे खरे आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्हाला यातील कोणताही एक स्वप्न पडलं असेल तर समजून जा, तुमचं नशीब इतकं फळफळेल तुम्हाला देखील समजणार नाही. या स्वप्नाच्या संकेतांमध्ये अगदी भिकारी पण राजा बनू शकेल. पण आधी तुम्हाला स्वप्नामधले संकेत चांगले आहेत का की वाईट आहेत हे समजणे गरजेचे आहे. महादेव कुंभ राशीच्या जातकांना संकेत स्वप्नामधून देत आहे, पण त्याचा अर्थ जाणून घ्यायची तुमची आकलन क्षमता आहे का हे समजून घेणं देखील महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, ज्याने तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटणार आहेत, जे महादेव स्वतः स्वप्नांच्या संकेतांमधून तुम्हाला सांगणार आहेत. तुमच्या आयुष्याचा निर्णय या संकेतांवर अवलंबून आहे. काळजीपूर्वक ऐका, कारण हे ज्ञान तुम्हाला कुठेच भेटणार नाही. शनिदेव हे स्वतः कुंभ जातकांचे स्वामी ग्रह आहेत आणि महादेवाचे निष्ठ भक्त देखील शनिदेवच आहेत. यात तर काही विवाद नाही. अनेक पुराणांमध्ये महादेव आणि शनिदेवांचे प्रसंग आढळून येतात. त्यामध्ये महादेव सुद्धा शनिदेवाच्या नजरेतून सुटले नव्हते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. त्यावेळी देखील ब्रह्मांडामधील ऊर्जा ही जास्त प्रमाणात संचित झाली आणि त्याच दिवशी कुंभ राशीच्या जातकांना निद्रा अवस्थेमध्ये संकेत भेटत जात असतात. पण हे संकेत आहेत तरी कोणते? या स्वप्नाचा अर्थ आहे तरी काय? आणि याचा पुरेपूर उपयोग कसा करता येईल यासाठी उपाय देखील सांगितले जातील, ज्याने या संकेतांमागचा हेतू सत्कारणी पडेल आणि तुमची संकटे टळतील. नकारात्मकताचा नाश होईल. ही स्वप्ने ज्यामधून जबरदस्त संकेत तुम्हाला मिळणार आहेत, त्याचा अर्थ स्पष्ट करून घेऊयात. पहिल्या स्वप्नामध्ये महादेवाचे शिवलिंग दिसणे. जर तुम्हाला स्वप्नामध्ये शिवलिंग दिसत असेल, तेही कोणत्याही रूपात, तर समजून जा तुमची दशा ही सुधारणार आहे. तुम्हाला लवकरात लवकर मोठी संधी मिळणार. त्याची शुभवार्ता तुम्हाला याच फोनवरती मिळू शकेल. मग ती मोठी संधी म्हणजे नोकरीची असेल, शिक्षणात यश, धंद्यामध्ये बरकत असू शकते, वैवाहिक जीवनात सुख आणि कुटुंबामध्ये आनंदाचे योग मिळतील हे विसरू नका. करिअरमध्ये योग्य पराक्रम दाखवू शकता. पैसा आणि पर्सनल लाईफ यामध्ये मोठे बदल येतील. यासाठी योग्य तो उपाय करणं महत्त्वाचं ठरतं. महाशिवरात्री किंवा सोमवारी महादेवा पिंडीवर बेलपत्र वाहा आणि ओम नमः शिवाय असा जप 108 वेळा करा. दुसरा संकेत म्हणजे महादेव स्वतः स्वप्नात दिसणे. ही खरंच अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे, कारण स्वतः महादेव तुमच्या स्वप्नात आले म्हणजे तुम्ही साधारण मनुष्य नाही. तुमची अपार श्रद्धा ही देवावरती दिसून येते. याचा अर्थ महादेव तुम्हाला सर्व बाजूंनी प्रोटेक्ट करत आहेत, म्हणजेच संरक्षण करत आहेत. नकारात्मकतेपासून तुम्हाला दूर ठेवत आहेत. तुमच्या आयुष्यामधल्या अडचणी दूर करताना महादेव दिसत आहेत. पण हा संकेत पूर्ण फळण्यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये पंचामृत अर्पण करून मनाशी संकल्प करा, ज्याने तुमच्या स्वप्नातील किंवा मनाशी बाळगलेली संकल्पना पूर्ण होऊ शकेल. तिसरा संकेत म्हणजे स्वप्नामध्ये नंदी दिसणे. तुम्हाला तर माहित आहे, नंदी हे महादेवाचे वाहन आहे. त्यामुळे नंदी देखील स्वप्नामध्ये संकेत देऊ शकतो, कारण महादेवा एवढंच तेही पूजनीय आहेत. यामध्ये दोन वेगळ्या स्थिती उत्पन्न होतात. जर नंदी हा शांत एका जागी बसला असेल तर तुमच्या जीवनामध्ये सातत्य येते, शांतता येते, प्रत्येक कामामध्ये स्थैर्य येते. आणि नंदी हा थोडा अस्वस्थ दिसत असेल तर जीवनामध्ये काही अडथळे येण्याची शक्यता संभवते. यामुळे काही उपाय करणे गरजेचे असते. त्यामध्ये महादेवाच्या शिवलिंगावर दूध अर्पण करा.
त्याचबरोबर ओम नंदीश्वराय नमः हा मंत्र जप करणे आवश्यक असते. त्याने तुम्ही या संकेताचा लाभ करून घेऊ शकता. चौथा संकेत स्वप्नामध्ये त्रिशूळ दिसणे. त्रिशूळ हे महादेवाचे शस्त्र आहे. ही निशाणी जीवनात बदलाव घेऊनच येत आहे. तुम्हाला आयुष्यात संघर्ष सुरू होताना दिसतात, पण तुम्ही शिवशंकराची भक्ती आराधना केली तर विजय हा तुमच्याच बाजूने होणार हे अटळ आहे. यासाठी तुम्हाला उपाय करणं देखील अनिवार्य आहे. रात्री 12 वाजता महादेवाच्या पिंडीवर गंगाजल व चंदन वाहावे, म्हणजे येणाऱ्या संकटाचा नाश होईल. 5वा संकेत म्हणजे स्वप्नामध्ये नाग दिसणे. महादेवाच्या गळ्यातल्या नागाचे नाव वासुकी होते, म्हणजे हे एक आध्यात्मिक शक्तीचे चिन्ह मानायला हरकत नाही. या संकेताचा अर्थ म्हणजे तुमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक विद्या गुप्त पद्धतीने येऊ शकते किंवा तुम्हाला मोठ्या सत्याचा उलगडा देखील होऊ शकतो. हे फळण्यासाठी 21 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा आणि आत्मचिंतन करा. हा उपाय करून पहा, चांगले फळ मिळेल. हे सगळे संकेत तुम्हाला स्वप्नात मिळणार आहे. त्यासाठी योग्य उपाय सुद्धा करा. कुंभ राशीच्या जातकांना यातील कोणतेही स्वप्न पडले असतील किंवा पडून गेले असतील तर कमेंटमध्ये कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री शंकर हे कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. कंटाळा करू नका, लिहा, म्हणजे तुमचा भक्तिभाव हा देवाचरणी समर्पित होऊ शकेल. स्क्रीनवरती जे व्हिडिओ आले आहेत त्यावर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. आपण भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.